उतार लागला संगमनेरचा असा 1000 फूट तरी पुढं आणि मला काय कळलं नाही काही ना गारवा होता गारवा नव्हता एवढं 4थ्या महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता 18ला मी आपलं सीट थोडं असं टाकलं आणि मी कोल्हापूरहून आलतो रात्रभर वैतागेल आणि ड्रायव्हर नव्हतं काही नव्हतं एकटंच होतं मी एक होतं माझ्यासोबत त्याला उतरून दिलं पुण्यात तू जा म्हणलं माघारी ती बरं झालं उतरून दिलं नाही ते मेलं असतं काहीचं नशीब किती खास असतं तिथं उतरलं नसतं ना झटकात बसला असतं त्या बाजूनं तर जास्त धडकली होती गाडी मी असं सीट थोडं टाकलेलं आणि मला अशी झोप लागली का काही माहीत नाही मी जाऊन धडकलो पुढची गाडी निघून गेली मला पहाटे 5 वाजता ॲक्सिडेंट झाला काही कळलं नाही उलट मी गाडीतला दरवाजा उघडला तेवढा एक माझ्या बाजूचा दरवाजा उघडला मी डिवायडरवर झोपलो ॲम्ब्युलन्स आली मला उचलून नेलं काही कळलं नाही फोटो सगळीकडे व्हायरल झाले सगळीकडे आमच्या गावच्या लोकांनी तयारी केली मातीची ते म्हणले 4 वाजता प्रेत येईन सगळी तयारी 4 वाजता पाहुणे रावल्याला फोन करून ताईट काम सगळे पाहुणे बी गावाच्या कडेला येऊन थांबले होते कवा येतंय काय माहिती आणि काही बाया आमच्या आईपाशी येऊन बसायच्या काही बाया काही गडी आलत्या वडिलांपाशी बसायचे काही बाया अशा येऊन बसल्या काही नका काळजी करू मोठा होता आता छोटा झाला म्हणायचं पहिलं लगेचच अरे त्याला मरू तर दे ना तो धडाकला आहे का मेलाय हे तर बघावा का नाही लोक लय पुढचे सगळ्या बाया सांत्वन करायचे आमच्या मावश्या बी 2-3 मावशी आहेत मला 4 आहेत सगळ्या 2 भामटे आहेत आणि 2 बरे आहेत जरा त्या बी येऊन आमच्या आईपाशी बसायचे आका नको रडू जाऊ दे असू दे एक गेला तरी दुसरा आहे काय मावश्यान काय लोक म्हणते माय मरावा अशी मावशी हिरीट लोटावा तरी तिचे पोरं सांभाळीन का आपल्याला जीव लावी नो नाही 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 मावशी कुणासारखी असावी या जगात मावशी नाही सापडायची हा आहेत पण इतिहास खाली नाहीत विठाला विठाला बाबांच्या स्मरणार्थ सप्ताह आणि सप्तेचं नियोजन महाराजांनी गोड केलं ह्या काळात सप्तेची गरजही आहे आणि सप्ते कशासाठी करायचे असतात माहिती का 100% लोकांमध्ये फरकच पडावा तर सप्त आहे याने काय उपयोग आहे अहो आमच्याकडे त्या दिवशी मी कीर्तनला गेलतो मला एक हार घालाय आलं मग त्यानं ते बुक्का लावताना बुक्का असा बोटात बुडून लावा का नाही असा त्यानं बुक्का वाचला असा मी म्हणलं चोळी तू का काय मी म्हणलं हे न लावा हे न आणि मग त्यानं ती बोट बुडवलं असा बुक्का लावला आणि महाराज बुक्का लावताना मला त्याचा धबकारा आला धबकारा काढला का नाही असा वास आला म्हणतो मी म्हणलं त्या सप्ताह कमिटीवाल्याला हे पेलेलं आहे ते मला ग बसा त्यांची काल्याची पंगत आहे अरे काय आग लावायची काल्याच्या पंक्तीला जे पाहिजे ते महत्वाचं आहे काय पाहिजे निर्विष्णीपणा महत्वाचा तुम्ही पहा निर्विष्णीपणानं माणूस त्याला अभंग आहे ना सुंदर तुम्ही निर्विष्णी माणूस असल्यावर त्यानं काय तुम्ही खाली घुसता का काय क्वालिटीच माल आहे हा यांच्या डोक्यात काय माहिती खालून घुसायचं तिकून निघायचं तुम्ही जर खाली गेले ना स्टेजच पडणार तुमच्या बोखंडी लई एडा लई कार्टे आग आता बोलू नये पोरं म्हणजे पोरंच आहेत महाराज पण पोरं पाहिजे आज सगळे पोरंवर खालचे पोरंवर आलेत पोरं सप्त्याला येत जा महाराज आणि कीर्तन ऐक तुम्हाला माहिती तुम्ही सप्त्याची पंगत वाढतात महाराज काही मिनिटात पंगत वाढतात पोरं कधी कौतुक केलं त्यांचं महाराजांना सांगतो महाराज एवढी तुमची काल्याची पंगत बसू द्या आणि फक्त एकदा तुम्ही माईकवर बोलायचं पोरं काही कमी पडू देऊ नका बादली घेऊ पळत त्या पोरं पंगत घालणारा जेवढा श्रेष्ठ आहे का नाही तेवढे वाढणारे श्रेष्ठ आहे आणि पोरायचं कौतुकच करावं आणि तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात नटणारा कोण आहे तर तो तरुण आहे म्हातारा माणूस नसावा असं नाही पण तरणा भाग्यवंत नटे कारण त्याचं शरीर उत्तम आहे आणि त्या कीर्तनात सोबूनही दिसतं पण तो पाहिजे विठाला 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 2 3 4 5 हे उठून पाहतोय मम्मीने हात वर केला का काय
मी मोजाय सुरू झालो ना. आजी जाऊ द्या ना तवाली आई, तुमची सून तुम्हाला केव्हा आंघोळ घालीन? मेल्यावर. फक्त म्हातारीनं उठून बसावं पुन्हा. मेलेली म्हातारी जर उठून बसली तर हे जगतील केव्हा आंघोळ घालणाऱ्या? आया आया आया. म्हातारी बोलत नाही म्हणून आंघोळ घाली त्या. महाराज खरं सांग का, लेकुराचे हित लेकुराचे जगाच्या पाठीवर आई आणि वडील सगळं सर्वश्रेष्ठ धन आहे, दैवत आहेत महाराज. कुठं जायची गरज नाही ना. लगत ते सायास आणि सुखी येतो घरा. हो एवढा सगळ्या काळामध्ये आज आज किती टेम्परेचर आहे, ऊन आहे. ए गणेश इकडे रे तू, इकडे बाळा ये ये. बरं तिथं उभा राह, तिथं उभा राह, पिल्लू उभा राह. पिल्लू मला सांग, म्हातारा म्हातारीला चांगलं घर असावा का सुनाला लेकाला? म्हातारीला म्हाताऱ्याला. आणि आजी आजोबाला म्हणला असता तर काय तोंडात चावलं असतं का तुझ्या? ते म्हणते तू म्हणेन तुम्हीच म्हणायचं ना मग. हुशार आहे. आजी आजोबाला पाहिजे. आता इकडलं तू मांडी घाल, मांडी. हा तू उभा राह बरं बाळा. हा बाळा, तुला आजा आजी जास्त आवडतात का मम्मी पप्पा? कोण आवडतं तुला जास्त? आ पप्पा आणि मम्मी का आजा आजी? वा टाळ्या वाजवा. हुशार झालं. हा हुशार झालं. त्याला माहिती या औलाद काहीतरी बोलल, आपण आजा आजीच म्हणावा. ते काय साधा क्वालिटी माल आहे, त्यांना आमचा रंग लगेच कळतो. ती लई बारकत हुशार आहे. पिलू इकडे ना, इकडे तिथंच उभा राह, उभा राह इकडे. हुशार आहे. काय नाव बाळा तुझं? हा ज्ञानेश्वर. हा वा हुशार. इकडे बाळा मला या. तुझं नाव सांगितलं. ज्ञानेश्वर राजन कोळेकर. 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 हा तुझं लग्न करायचं का नाही मोठेपणी? करावं लागेल का नाही मोठेपणी? इकडे बघ, तुझं लग्न मोठेपणी करावं लागेल का नाही? नाही म्हणून नको, पुन्हा होत नसतंय. इकडे बघ, इकडे बघ. बाबाच्या कडावर जर नाही म्हणलं ना पुन्हा पावले येणार नाहीत. करायचं का नाही? ते लईच क्वालिटी माल आहे. असू द्या असू द्या. ते चलत आहे कसं बघा ना. विडाला लेख नाहीत. असू द्या. आणि अजून एक उत्तर आहे का बरं का. ज्ञानोबाऱ्यासारखी रत्न या महाराष्ट्रात जन्माला आले. तुकाराम बाबाची जर जीवन बघितलं, तुकाराम बाबाचं आपल्या महाराज, त्या बाबांनी आयुष्यभर फक्त समाजासाठी जीवन, काही नाही करायचं. किती साधं बोळ. आता सुरेश महाराजांना सांगतो महाराज, त्या माणसाचा स्वभाव मला सुद्धा माझं भाग्य आहे की त्या काळात मला लाभ. म्हणजे साधं काम किती साधं असावं, काही कमी नव्हतं. आणि एवढं मोठं इथं तिंतरवणीला बांधलंय. रेवकी देवकीलाही भरपूर आहे मोठं. आणि हे बघा सहज आहे का, माणसानं माणसाच्या जीवनामध्ये हे सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे. जसं असं आता तुम्ही सगळ्यांचे आशीर्वादाने ह्या सगळ्या गोष्टी चालू झाल्या. इथं सुद्धा महाराजांचं जजमेंट चालू झालं, मग एवढा मोठा सोहळा झाला. पाया पडतो सगळ्यांना. श्रद्धास्थान प्रत्येक माणसाला पाहिजे महाराज. आणि एक चांगला व्यक्ती माणसाच्या जीवनात पाहिजे. आता ह्या माणसाकडे जर मी बघितलं तर विद्यार्थी अवस्थेपासून
मी 2-3 वेळेस मला सुद्धा कधीच माझा रागच त्यांना कधी आला नाही. 1-2 वेळेस माझ्याकडून चुकाही झाल्या, इकडं नाही आलो, कीर्तनला नाही आलो. पण राग किंवा द्वेष न करणारा माणूस लगेच मन आणि अंतकरण असं प्रसन्न ठेवणारे माणसं पाहिजेत. बस चूक होत असते एखाद्या वेळेस, त्याला काय. आणि ह्या गोष्टी इथं आपल्याला बघायला मिळतात. बरं असं आहे, लोकांसारखं नाही, दुसऱ्यासारखं आधी मधी बोला, मध्ये एखाद्या पेयला बोला, मग महाराजांची गाठ होईन असं काय आहे का? आपल्या महाराजांना भेटायचं म्हणजे डायरेक्ट जायचं. माझं हे काम आहे. अजून एक पुरावा म्हणून सांगतो. आपल्याकडे एवढे मोठे लग्न सोहळे होतात, आपल्याकडे लग्न सोहळे भरपूर होतात. आमच्याकडे एक पद्धत आहे लग्न सोहळ्याला. आमच्याकडे लग्न सोहळ्यामध्ये ही फेटी बिटी बांधायची पद्धत बंद आहे. आमच्याकडे काय करतात, ते फेटेचे पैसे वाचले तेवढे गडाला देतात. आता मी सुद्धा एक गड बांधलेला आहे, इथं ममदापूर नावाचं गाव आहे अंबाजोगाईपाशी. ते अनाठाई चाललेला खर्चच वाचवत आणि मग ते द्यायचं. ती मठाला का द्यायचं माहिती? ते कीर्तिरूपानं शिल्लक राहतं. आणि त्या मठाचा किंवा त्या गडाचा आशीर्वाद मुलामुलींच्या पाठीमागे राहतो. आणि विशेष करून सांगू का, बघा जेवढ्या लोकांनी गडाला पैसे दिले मी बघितलं, महाराज त्या पोरांची घटस्फोट झालीच नाहीत. तो आशीर्वाद आहे. गडावर लग्न झालेले तर लय विशेष काम आहे. लग्न गडावर जर झालं ना, विषयच मिटला पुन्हा. कारण का, त्या भूमीची ताकद आहे. इथं तपश्चर्या केलेली भूमी आहे. ओ त्याला अभंग आहे ना, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म जेथे हरीचे दास जन्म घेते. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता. आणि मला वाटतं आज एक भारी काम झालंय. 2-3 चॅनलवाले बोलवलेले आहेत, चांगले. तुमच्या काय चॅनलचं नाव आहे? शृंग ऋषी दर्शन. शृंग ऋषी दर्शन. वा, तुम्ही तर तुमच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. तुमच्या काय चॅनलचं नाव? वारकरी कीर्तन रंग. वा. आणि माऊली तुमच्या का तुम्ही एकच आहे दोघं? नाही, तुमचं काय नाव आहे? वारकरी कीर्तनकार. वारकरी कीर्तनकार चॅनलचं नाव आहे. तुमच्या गळ्यात माळ? ते म्हणे ये बाहेर तुला दाखवतो. मग आता असं सगळं केलं. आणि त्यांच्या लग्नातला अल्बम मला दाखवला त्यांच्या, म्हणजे की जेणेकरून 25 वर्षापूर्वीचा. त्या अल्बम मध्ये मी फोटो पाहिले. आमच्या गावामधल्या जुन्यांचे फोटो होते, सगळे जुने. त्यातले 10% लोक मेलेले. पण त्यांचे फोटो, त्यांची फेटी, ती त्यांचा अवतार. आता हा जो हे मुलांना हे सगळं दाखवलंय का नाही, आजची जी परिस्थिती ही 100 वर्षानंतर कशी असेल? एक 20 वर्षानंतर आपले माणसं आपल्याला ओळखतील, 50 वर्षापर्यंत ओळखतील, पण 100ला, 50 वर्षाला जर आपण इथं दिसलो तर त्यांना जे समाधान वाटन का नाही, ते सगळ्यात वेगळे. विठाला विठाला आणि मार्केटिंग चांगले. यूट्यूब चॅनल आणि ह्या माध्यमातून पोरांनी एकदम रिस्पॉन्स चांगला घेतलाय. या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक आहे. नाही तर ते पलीकडलं म्हणायचं तू फक्त बाहेर ये. त्या दिवशी काय झालं माहिती का? आता तुमचं म्हणून न सांगत नाही, आता तुमचं चॅनल आहेत म्हणून सांगतो. माझे 50,000 25 का जवळजवळ कीर्तनं झाले टीव्हीला. टीव्हीलाच कीर्तनं झालेत माझे भरपूर, लय झाले. आता बोलू नाही, ती शूटिंगवालेच भामटे तो. ती इकडं कीर्तन करतात रेकॉर्डिंग,
आणि दुसरीकडे मटण खात. मी म्हणलं असे वाकडेच होता ना तुम्ही असे नुसतं होतीन का नाही होतीन. अरे कीर्तनाची जागा कशी पवित्र जागा आहे. तुम्ही काय चित्रपट शूटिंग करायला गेले. आमच्या कीर्तनाची जागा कशी आहे. ही ज्ञानदेवी रचिला याला अभंग आहे. संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवी रचिला पाया. हो किती गोड आहे. नामातयाचा किंकर येणे केला हा जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला शेकळस भजन करास बहिणी फडक म्हणे फडकती ध्वजा आणि निरूपण केले ओझा विठाला विठाला. आणि असं नाही. आता आपल्या बाबांना विचारलं बाबा दिंडी काढलेली नाही तुम्ही आषाढीला. जुनीच आहे आषाढीला आहे. हा आषाढीला आहे बाबांची. हो बरं आहे बरं आहे. आता इथून पैठणला तर असंच तुमची पहिलीच अजून यावर्षी काढा पुढच्या वर्षी नक्की. आणि इथून आळंदीला कार्तिकीला नाहीच आहे. आणि एक मधी एक काढायची कधी जर आता पंढरपूरची आहेच आहे तुमची पण मागं सुद्धा दशमीला एक वारी असते बा. पंढरपूरला मस्त असते पण तेवढं काही तुम्हाला शक्य झालं तर. पण सांगू का वाऱ्यांनी सुद्धा ही जोडलं जातं बरं का सगळं. वाऱ्या जेवढ्या जास्त होतील तेवढ्या. त्र्यंबकेश्वरला तुमची वारी नसणार आहे. आमच्या वाऱ्या आहेत त्र्यंबकेश्वरला सुद्धा. तर दिंडी इथून काही जड नाही. एक 15 दिवसाचा रूट आहे दिंडीला इथून त्र्यंबकचा. पण त्र्यंबकेश्वरला जागेचं आमच्याकडं आलं तुमचं बाकी सगळं तुम्ही काही टेन्शन घ्यायचं नाही. मधले ठेपेचंही मी तुम्हाला सांगतो सगळं. पण एक दिवस येईनच वाटत आणि सगळं ठेपे बिपे काय लागत नाही. सोपं काम आहे सगळं. आणि दिंडी तुम्हाला त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा हे सगळ्या गोष्टी करता येतील. आणि त्याच्यामुळं काय होतं गडाचं नाव लौकिक होत चाललं. असं एकदम क्वालिटी काम. भागाभागामधल्या लोकांना माहीत होतं प्रसिद्ध आणि लोकांची श्रद्धा वाढती आणि ह्या सगळ्यांना सुद्धा ती फायदा होतो. आता 2 दिवस तिथं दिंडी मुक्कामाला राहिली म्हणजे काय होईल. एकतर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा होणार कुशावर्ताचं स्नान होणार. हो दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही कुशावर्ता करिता. अनेक बाजूने परिपूर्ण आहेत. आणि दुसरी एक बाजू कोणती माहिती दिंडीमध्ये जाताना आणि येताना एनर्जी वाढती माणसाची. अटॅक अजिबात नाही. शरीर एकदम प्रफुल्लित आणि प्रत्येक भागातली संस्कृती बघायला मिळते. आता इथं जे आहे का नाही आमच्याकडे वेगळंच आहे. इथं पाणी नसताना इथं एवढं आहे. आमच्याकडे पाणी किती आहे अख्खी नदीच भरून वाहती फुल नदी 12 महिने. आणि मग ते बघायला गेल्यावर सुद्धा माणसाचे विचार बदलतात आणि विचार बदलण्याचं ठिकाण म्हणजे प्रवास आहे. हो त्याला सुंदर उदाहरण आहे. प्रवास करत असताना अनेक बाजू सनकादिक संत एक अभंग आहे गरुडाचे पायी. जसाच अभंग हा सनकादिक संत म्हणविता. आता सनकादिक कोण आहेत त्याला सुंदर उदाहरण आहे. सनकादिक म्हणजे काही पृथ्वी तलावरले नाही ब्रह्मदेवाचे सुपुत्र आलते कुठं धृतराष्ट्राला उपदेश करायला. कुणी बोलवलं होतं विदुराने. उपदेश करून सुद्धा धृतराष्ट्राचं मन बदललं नाही. धृतराष्ट्र म्हणायचं माझ्या मनातून माझा दुर्योधन जात. आणि मग सनकादिकानं त्यांना श्राप दिला तुमचं वाटलो म्हणजे झालंच. ज्या धृतराष्ट्राला भारताचे सम्राट म्हणतात तो धृतराष्ट्र मरताना भिकाऱ्यासारखं मेलं. विठाला विठाला विठाला. बऱ्याच आजी तिथं आजी चष्मेवाल्या आजी बऱ्याच चष्मेवाल्या आजी तुम्हाला नातू जास्त आवडतं का सून. अवघडच झालंय आता. नतवाली आई सून आवडतंय का नातू. नातू तो काय युक्रेन मधून आलाय का पाकिस्तानातून आलाय नातू. सून नसती तर नातू आला असता का आजी. मग आता कोण आवडतं तुम्हाला. दोन्ही दोन्ही. तुमची सून तांदळ्याची आहे समजा आहेच आहे. सून आली नातू आला तुमचा. सून आली माहेरातून नातू आला जुळावून. नातू मांडीवर बसला आणि सून शेजारी बसली. तुम्ही टपक्यात मुखा कोणाचा घेणार. आवडतंय नातू. आणि सगळ्याला विनंती करतो जेवढ्या सून आहेत त्यांना ऐका आजीला खरंच नातू आवडत आहे. त्यांच्याकडे 2-4 दिवस जाऊ देत जा. पण नेमकं सुना इतक्या हुशार आहेत महाराज. निम्म्या सुना आहेत नाताला आजीकडे जाऊ देत नाहीत.
आणि तुम्ही एवढं पाप करते ना, तुमची अवस्था तीच होणार. तुम्ही नका लय अहंकारानं राहू. आता काही बाया म्हणते, बाया आमच्या सासूला आमचा संसार पाहावत. अरे तू तिच्याच शेतात खुरपी, ती शेत तुझं आहे का तिचं आहे? सगळे सांगा बरं पोता पुरुष मंडळी, आपल्या वडिलांचं शेत आहे का आपलं? आपण फक्त आयत्या पिठावर काय अरे गुट्या, वीर बापाची, घर बापाचं, शेत बापाचं. आता ह्या चुलीवर स्वयंपाक करतात, ती चूल कोणाची? सुना. हा, तुम्ही वनवास केला बिचारीचा, तिला सप्त्यात येऊन इथं राहायची पाळी आली. लई सुना विचित्र महाराज. विठाला विठाला विठाला.